आज आपलं सेकंड इयर सुरू आहे. सेकंड इयरचे सेकंड सेमिस्टरचे आपण काही पद्धती प्रोग्राम करणार आहे. त्याच्यामध्ये काही कॉमन क्वेश्चन काढलेले आहेत. त्यामधला पहिला प्रोग्राम आहे. फायनल प्रॅक्टिकल आपलं BSc डाटा सब्जेक्ट. त्याच्यावर राईट अ प्रोग्राम दॅट एक्सेप्ट द व्हर्टिसेस अँड रिव्ह्यू द ग्राफ. सपोज इट इज अन ॲडजसन्सी मॅट्रिक्स. तो ग्राफ दिलेला राहील आपल्याला. त्याचे व्हर्टायसेस किती आहे हे आणि आपल्याला एजेस किती आहे त्याच्या मधले ते आपल्याला एक्सेप्ट करायचं. एक्सेप्ट केल्यानंतर आपल्याला मॅट्रिक्समध्ये स्टोअर करायचे. त्याच्यात स्टोअर झाल्यानंतर ते आपल्याला ॲडजसन्सी मॅट्रिक्स आपल्याला डिस्प्ले करायचे. त्याच्यावर आपण सुरुवात करूया. आपलं कॉमन क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन आहे. कॉमन क्वेश्चन काढलेले आहे निघालेले आहे. त्याच्यानंतर कॉमन क्वेश्चन त्याच्यामधला हा पहिला क्वेश्चन आहे. तो आपण सुरुवात करूया. सुरुवातीला आपली सगळं पहिलं असते. इंटिजर मी मेन घेतलेलं आहे. तुम्हाला जो एक तुम्हाला वाईड पण घेऊ शकता तुम्हाला घ्यायचं असेल तर. त्याच्यामध्ये आपल्याला पहिले 2 फॉर लूप चालवावं लागतं. कारण आपल्याला आता तेच करायचं आहे. स्पीड आणि सेगमेंट साठी आपल्याला आय नावाचं एक व्हेरिएबल लागेल. जे नावाचं एक व्हेरिएबल लागेल. आपल्याला ॲडजस्टन्स किंवा पुढच्या फॉर्मॅटमध्ये स्टोअर करायचं आहे. बरोबर ना? ॲडजस्टन्स मॅट्रिक्समध्ये स्टोअर करायचं मग आपल्याला एक 2D एक हे ॲरे पण लागेल. त्याच्यावर तुम्ही ए नावाचं एक ॲरे घेताय. 20 दिलं तर तुम्हाला वाटतं तुम्ही कमी पण देऊ शकता. तसं काही नाही. आपण आता आय घेतला एक ॲरो घेतला. व्हर्टिसेस पण आपल्याला एक्सेप्ट करायला लागणार आहे. व्हर्टिसेस एक्सेप्ट करावं लागणार आहे. व्हर्टिसेससाठी मी घेतला तर पूर्ण आर घेतलं तरी त्याला काय अडचण नाही. तर मग सुरुवातीला आपल्याला व्हर्टिसेस एक्सेप्ट करायचे आहे त्याच्यामध्ये. म्हणजे vertices मेन त्या व्हर्टिसेस पूर्ण किती आपले सगळे टोटल किती व्हर्टिसेस ते एक्सेप्ट करून बसण्यासाठी आपण त्याच्यासाठी आपण घेतलेलं व्ही यूज केलेला आहे. व्ही आपण कशा फॉर्ममध्ये घेतलेला आहे इंटिजर फॉर्मॅटमध्ये घेतलेला आहे. इंटिजर फॉर्मॅटमध्ये घेतलेला आहे म्हणजे आपल्याला पर्सेंटेज लागणार आपण त्याच्यावरनं शिकलेलं आहे. अँड अँड व्ही आपल्या इथं पूर्ण टोटल व्हर्टायसेस एक्सेप्ट झाले. किती व्हर्टायसेस आहे सगळे. मग आता आपल्याला मॅट्रिक्स एक्सेप्ट करायचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला मॅट्रिक्स टाकावं लागेल पहिल्या इथं. नंतर नंतर असं नाही करता तुम्ही जर डायरेक्ट जर तुम्ही त्याला नाही का फॉर लूप टाकायचं. हे जास्त सोपं जाईल पण टाइम कॉम्प्लेक्सिटी कमी होईल. बघा तुम्ही वरती जर मेसेज टाकला असता आपण तर ते पहिले मेसेज डिस्प्ले व्हायचं त्याच्यामुळे मेसेज असतं आपण हे असंच बोलेन आपल्याला आय लेस देन व्ही हे आपले व्हर्टायसेस टोटल व्हर्टायसेस पेक्षा कमी राहायला पाहिजे तो. मी आयला 0 पासून चालू केलेलं आहे म्हणून तिथं इक्वल टू लेस देन घेतलं कारण ते विविध करून त्याला मी जर विविध आयला जर 1 पासून चालू केलं असतं तर मला इथं 1 झालं इक्वल टू झालेलं असतं. हे पहिला फॉर लूप झाला आपला. एक दुसरा फॉर लागेल आपल्याला. पहिल्या फॉर लूप मध्ये कधी पण तो रो एक्सेप्ट करतो. दुसऱ्या याच्यामध्ये कॉलमची व्हॅल्यू असते. तर तुम्हाला त्याला understand पण करता येईल. This for दुसऱ्या याच्यामध्ये आपल्याला जे चालू करायचं आहे ते सुद्धा आपला लेस दॅन जाणार पर्यंत जे एक एक वाढत राहणार त्याला सुद्धा कमी जातं. आता आपल्याला एजेस एक्सेप्ट करायचे मॅचेस करून म्हणजे पण एजेस कळायला पाहिजे आपल्याला असलं आहे का नाही प्रिंट टेक्स्ट मेसेज टाका प्रिंट टेक्स्ट मेसेज मध्ये टाईप करा एंटर व्हॅल्यू टू इज 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 between markets
पर्सेंटेजची पहिला एक पर्सेंटेजची काय टाकलं तुम्हाला समजा पर्सेंटेज पहिला पर्सेंटेज टाकला मी आय साठी आणि दुसरा मी टाकला जे साठी. आता हे का बरं टाकलं माहिती का? पहिला पहिला जो मी टाकलेला आहे हा पर्सेंटेज तो आपला रो करतो, रोची व्हॅल्यू होतो बरोबर ना. मग आता पहिला पहिला फॉर लूप संपतो तर आय हेड पर्सेंटेज ची जी व्हॅल्यू ती 0 राहणार आहे. म्हणजे 0 नंबरचा व्हर्टेक्स चालू आहे आपल्याला आणि हा जो चालू आहे तो व्हॅरी होत राहणार आहे. कारण हा फॉर लूप संपल्याशिवाय आपला पुढचा फॉर लूप एक्झिक्यूट होणार नाही. बरोबर ना. पहिल्या आय मध्ये काय व्हॅल्यू राहणार आहे? पहिल्या आय मध्ये आपली 1 येणार आहे आणि ह्या जेची जी व्हॅल्यू आहे ती आपली व्हर्टेक्सपेक्षा कमी होईपर्यंत एक मेसेज डिस्प्ले होत राहणार आहे आपल्याला तिथं. मग एक जर प्रेझेंट आपल्याला असली तर ब्रॅकेट टाकत राहिलं आपल्याला. ब्रॅकेट टाकून राहिलं आपल्याला. हा मेसेज डिस्प्ले होत राहणार आहे. आता व्हर्टेक्स सेट करायचे आपल्याला. तर त्यासाठी स्कॅनर स्टेटमेंट आहे आपल्याकडे. आणि आपण वरती एक ॲरे घेतला होता बघा. इंटिजरमध्ये 2D ॲरे घेतला होता. त्याच्यामध्ये तुम्ही एक सेपरेट व्हेरिएबल घेतला तरी चालेल. पण आपल्याला जास्त व्हेरिएबल यूज नाही करायचं म्हणून आपण त्याच्यामध्ये करून घेऊ. त्याच्यामध्ये अँड ए ऑफ आता इथं आय जे टाकावं लागेल तुम्हाला. पर्सेंटेज टाकून टाकायचं टाकून अँड आय ऑफ जे. ते आय ऑफ जे मध्ये कधी आयची व्हॅल्यू जेव्हा 1 होणार आहे तेव्हा तुम्हाला जर टाकायचं टाका आयची व्हॅल्यू 1 आय इज इक्वल टू जेव्हा 0 राहणार आहे आणि जे जे इज इक्वल टू पण 0 राहणार आहे तेव्हा एज प्रेझेंट आहे का नाही मग तुम्ही जर समजा 0 टाकलं तर 0 असं होईल ते. याच्यामध्ये आपल्याला तीन कंडिशन यूज करायला नाही लागली. एक कंडिशन असते याच्यामध्ये ॲडजस्टन्सी मॅट्रिक्स तुम्हाला माहिती 1 आणि 0च्याच फॉर्मॅटमध्ये असतं. आपण इथं काय केलं डायरेक्ट एक्सेप्ट केलं आहे बरोबर ना. तर मग आता त्याच्या खाली एक आपल्याला कंडिशन सुद्धा टाकावं लागेल. इफ मध्ये इफ जर माझ्या ए ऑफ आय जे ची व्हॅल्यू माझ्या ए ऑफ आय जे ची व्हॅल्यू ही जर ग्रेटर दॅन 0 असली म्हणजे 0 पेक्षा जर मोठी असली तर माझा ए ऑफ आय जे ला 0 व्हॅल्यू सेट करा. सॉरी 0 नाही 1 व्हॅल्यू सेट करा. आणि एल्स तसं जर नसेल म्हणजे मी जर 0 पेक्षा जर व्हॅल्यू ग्रेटर दॅन नसेल तर माझ्या ए ऑफ आय जे ला 0 व्हॅल्यू सेट करा. हे आपल्याला त्यांनी कंडिशन यूज करायला नाही लावलेली पण त्यांनी आपल्याला ते समजून घ्यायला लागलं आपल्याला कारण ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स हा कधी पण 1 and 0च्याच फॉर्मॅटमध्ये असतो. आता एवढं केल्यावर आपल्याला आपलं मॅट्रिक्स एक्सेप्ट झाला आहे. तिथं आपला ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स एक्सेप्ट झाला पण आपल्याला काय करायचं आहे डिस्प्ले पण करायचा आहे राईट. डिस्प्ले करण्यासाठी आपल्याला नवीन हे करावं लागणार आहे. ग्रुपमध्ये हा फॉर बॅक चेक करायचा आहे आपण बरोबर क्लिक केलं हा फॉर आपल्याला व्यवस्थित कसं टाकतात पाहिजे ते मेसेज टाकून द्या. ओके सेंट टाका ही आपली वरती हेडलाईन आहे ऍडजस्टन्सी मॅट्रिक्स आपला हा आहे त्याच्यामुळे मग आता इथं परत आपल्याला फॉर लूप वापरायचं आहे. फॉर लूप मध्ये आपण तेच व्हेरिएबल वापरणार आहे सेम फॉर लूप काही चेंज नाही.
तुझं आपल्याला मॅट्रिक्स डिस्प्ले करायचं आहे. कोणते असतं माहिती आहे का? कोणते फर्स्ट एमटीएसची स्लॅशची एक टाकून टाकून मध्ये डिस्टन्स त्यांच्यामध्ये गॅप पडेल. आणि आता आपण कोणतं वापरले म्हणून आपल्याला ती बाहेर वापरायची गरज नाही ऑफ आहे आणि एक आपलं एक इथं काय होणार माहिती का या फोर लूप या त्यातून व्हॅल्यू काय आयची व्हॅल्यू जेव्हा वन राहील आणि बीची व्हॅल्यू सॉरी आयची व्हॅल्यू जेव्हा झिरो राहील आणि बीची व्हॅल्यू पण जेव्हा झिरो राहील तेव्हा पहिला रो डिस्प्ले करायला काय जो टाकला असं समजा एक्स वाय झेड समजा मी आता पहिला रो टाकला वन वन झिरो झिरो असं टाकला हे पहिला रो डिस्प्ले करून असं बरोबर ना मग आता हे पहिला रो टाकला मग मला पहिला एक रो वाईज नाही डिस्प्ले करायचं म्हणजे खाली पण यायचं ना मॅट्रिक्स कसा असतो आपल्याला आपला मॅट्रिक्स कधी पण तुम्ही मॅट्रिक्स बघितलेला असेल ना असं वन झिरो असा मॅट्रिक्स असतो आता याच्यामध्ये काय आहे हा स्क्वेअर मॅट्रिक्स घेतलेला आहे याच्यामध्ये काय आहे हा स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे पहिला रो संपला दुसरा रो त्याच्या खाली आहे. मग आपल्याला खाली घेण्यासाठी हे का करून टाकतो तो एक स्टॅटिन टाकावं लागेल बरोबर आता तुम्ही म्हणता की तुम्ही त्याला हे पण टाकलं कर्ली ब्रॅकेट पण नाही टाकलं फॉर मध्ये जर एकच स्टेटमेंट असतं आपल्याला एकच स्टेटमेंट जर टाकायचं असेल तर ते एकच स्टेटमेंट एक्झिक्यूट करतो किंवा एक ब्रॅकेट टाका मी आता म्हणतो तुम्हाला तसं म्हणजे आता आपला प्रोग्राम झालेला आहे तर याला रन करायचा आपण एकदा सेमीकोलन ते चेक करून चेक मोस्ट ऑफ चान्सेस असतं तेच असतं आपलं सेमीकोलन कम्प्युटर राहिलेलं नसतं इथं तुम्ही वाईट घेतलं तरी काय अडचण नाही तुम्ही इंटिजर घेतलं त्या सेमीकोलन चेक करून आपण सर्व ठिकाणी आपण रन करू रन करण्याचं तुम्ही तरी दिवस पूर्ण रन करा सांगतो तिथं तुम्हाला पहिले सॉफ्टवेअर इन्स्टॉल करायला लागेल पहिले तुम्हाला एक मिनिट तिथं आपल्याला बघा आपला पहिला मेसेज आपण जसं टाकला होता तसंच आपल्याला झालेलं आहे नंतर टोटल व्हर्टायसेस आता मला किती 4 व्हर्टायसेस टाकायचे 4 टाईप करून बघा एंटर व्हॅल्यू 0 आणि 0 मध्ये 0 0 मध्ये 0 पहिला जो व्होल्टेज आपला त्यांच्यामध्ये प्रेझेंट आहे का नाही ते टाकायचं आहे आपल्याला पण आता 0 लूप त्यांच्यामध्ये लूप नाही सध्या म्हणून मी 0 टाकला आता 0 आणि 1 0 म्हणजे 0 आपला व्होल्टेज आणि 1 म्हणजे 1 व्होल्टेज त्यांच्यामध्ये एक प्रेझेंट आहे त्यांच्यामध्ये एक प्रेझेंट आहे आता दुसरं त्यांच्या 0 आणि 2 मध्ये पण 0 आणि 2 मध्ये प्रेझेंट आहे का तर प्रेझेंट आहे तुम्ही कोणता पण मॅट्रिक्स घेऊ शकता माझा एक ग्राफ आहे त्याच्यानुसार टाकतो 0 आणि 3 मध्ये एक प्रेझेंट आहे का तर प्रेझेंट आहे मी इथं टाकणार बरं. आता बघा आपला हे दुसरा व्होल्टेज आला आहे 1 आला नाही तर तो टाकतो 1 आला वन आणि झिरो मध्ये एक प्रेझेंट आहे का तर नाही वन आणि झिरो मध्ये एक प्रेझेंट नाही वन आणि वन अँड वन मध्ये एक प्रेझेंट आहे मग त्यांच्यामध्ये लूप प्रेझेंट आहे का तर नाही लूप प्रेझेंट वन आणि टू मध्ये एक प्रेझेंट आहे का वन वन टू मध्ये एक प्रेझेंट आहे का नाही त्यांच्यामध्ये पण एक प्रेझेंट वन अँड टू मध्ये एक प्रेझेंट आहे का नाही वन अँड टू मध्ये एक प्रेझेंट आहे
टाकून घेतलेलं सगळ्यांचं. आता सगळे व्हर्टेक्स टाकून घेतले ते तरी लास्ट व्हर्टेक्स आपण शेवटचं केलं. आपण लास्ट सिलेक्ट केला होता. 0 पासून चालू केलेलं आहे आपण म्हणून ते काढलं. आता मी एंटर मारला. आपल्याला मॅट्रिक्सची फ्लो आपलं मॅट्रिक्स पूर्ण प्रॉपर मॅट्रिक्स ते झालं. तिथं आपण 0 0 का बरं आला कारण आपलं 3 आणि 0 मध्ये काही एवढे तिथं म्हणून तिथं कळालं नाही. तुम्हाला वाटलं असं 11 11 वाटत असेल तर तुम्ही चेंजेस पण करू शकता. सांगतो मी कुठं करायला लागतं आपल्याला. हे आपला पहिला प्रोग्राम आपला 15 मार्क्स झाला फक्त आपल्याला एक स्टेप करायची होती. एक्झामचं प्रेझेंट आहे का? प्रेझेंट आहे. त्याची मॅथ्स एक स्टेप करायची होती आणि ती फक्त 10 डिस्प्ले करायची होती. 15 मार्क्स प्रोग्राम होता एकदम सिंपल. ठीक आहे. आपलं तुम्ही आपण जिममध्ये म्हटलं तिथं बनवा. तर तुम्ही जर इथं जस्ट असं कोलन टाकून जर काही तिथं गेलं तर ते होऊन जाईल. तुम्ही save करून घ्या. आता जर तुम्ही याला रन केलं ना, रन करण्याच्या आधी पहिले याला क्लोज करून घ्यायचं. हे बघा आता ते एकदम प्रॉपर फॉर्ममध्ये येते. परत एकदा रन करून बघा तुम्ही. बघा आता इथं केलं मला. 0 0 मध्ये स्टोअर इथं काहीच अडचण नाही. तुम्ही 0 पेक्षा ग्रेटर द्या म्हणा. टाकली काय टाकली काय. काहीच नाही चालतं. आपण चेक केलं त्याला आपण ग्रेटर दॅन जर व्हॅल्यू दिली 0 पेक्षा तर ते म्हणेल तुम्हाला दाखवतो आता आपल्याला greater than value. मी रँडम व्हॅल्यू टाकतोय तुम्हाला हा मी आता रँडम व्हॅल्यू टाकलेला आहे नाही ग्राफ हे बघा तुम्हाला थोडे छोट्याशा व्हॅल्यू दिसत असतात थोड्याफार 1 0 1 1 हे पूर्ण हा बघा 0 आणि 2 0 आणि 2 मध्ये पण 0 बरोबर ना आणि हे 2 2 तरी आपण काय टाकलं तर 2 तरी त्यांनी 1 घेतलं कारण हे सुद्धा नाही घेतलेलं आहे बरोबर त्याच्यामुळे त्यांनी 1 घेतलेली हा आपला असा प्रोग्राम होता मी जस्ट ट्राय करतोय बरं का जस्ट म्हणजे मॅथ्स पेपर मला युट्यूबवर काय बनायचं नाही जस्ट माझे एक रिव्हिजन रिव्हिजनचं मी समजा एकच त्याच्यामुळे मी दाखवतोय असं काही नाही का माझं काही जास्त होतं जस्ट एक ट्राय करतोय जमतं काही आपल्याला युट्यूबवर ट्राय केलं नवीन काहीतरी तर तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक नक्की करा नाही केलं तरी काय अडचण नाही पण अभ्यास नक्की करा आपल्याला पास व्हायचं पास नाही व्हायचं आपल्याला पॉईंटर घ्यायचा आहे जास्त करून. तसं बघितलं तर माझं बास्केटचं वर्क करून मला DSA खूप आवडतं त्याच्यामुळे घेतो मी. DSA जास्त फोकस करतो एवढाच प्रोग्राम आपल्याला तेहतीसला होता मोठे मोठे पण प्रोग्राम आहे असं काही नाही पण मी सुरुवातीला जर तुम्हाला जर मोठं सांगितलं असतं मी तर तुम्ही घाबरले असेल तर मोठे मोठे प्रोग्राम आहे असे टोटल 16 प्रोग्राम्स आहे माझ्याकडे पूर्ण तुमचे बनवलेले कॉमन क्वेश्चन्स याचं जर तुम्हाला कोड लागत असेल तर त्याचे मी PDF बनवणार आहे बरं का तुम्ही कमेंट करून सांगा मला तुम्हाला कोड लागत असेल टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये पण तुमच्या कम्प्युटरवर काही रन चेंजेस चेंजेस करायचे तुम्हाला रन करायचा एक्सपिरियन्स घ्यायचा तुम्ही कमेंट करा कोड म्हणून तुम्हाला मी देऊन टाका 16 प्रोग्राम्स आहेत टोटल थँक्यू धन्यवाद